नमस्कार. लास्ट टाइम आपण प्रॅक्टिस सेट 5.4 म्हणजे सर्व संच 5.4 मध्ये त्याच्या अगोदर पान नंबर 70 वरचं गणित फळ्यावर तसंच आहे बघा. हे आपण सोडवलं होतं. आपण आता 5.4 सोडवणार आहे. या 5.4 मध्ये जो पहिला प्रश्न तिसरा आहे ना, हे गणित असंच ठेवण्याच्या मागचा उद्देश असा की पान नंबर 70 वरचं हे गणित 2 नंबरचं पुस्तकात सोडून दिलेलं आहे, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सोडून दिलेलं आहे. ती पद्धत मी काही घेतलेली नाही. ही सेम पद्धत उदाहरण क्रमांक 2 आणि 3 मध्ये वापरायची. तर मी बघा उदाहरण नंबर 3, एक्झाम्पल नंबर 3, मी त्याची आकृती काढतो बघा. ए बी सी आणि डी. त्यांनी म्हटले चौकोन एबीसीडी इन बघा, जिथे ते बदलते आपण करू इन क्वाड्रॅटर एबीसीडी. काही कोणतरी कोणाला पॅरलल असणार आहे बघा. बीसी पॅरलल एडी, बीसी बघा, बीसी ही एडी ला पॅरलल आहे. त्यानंतर ए बी आणि डीसी कॉन्ग्रंट असतील. बीसी एडी ला समांतर आहे बघा. आणि पीक्यू सॉरी ए बी कॉन्ग्रंट सीडी, ए बी एकूण सीडी असणार आहे बघा. दिलेलंच आहे बघा, बी एकूण सीडी. बी ए कॉन्ग्रंट सीडी म्हणजे एकूण. त्याचप्रमाणे ही एडी मोठी बीसी दिलेली बघा. एडी ग्रेटर दॅन बीसी बघा. एडी मोठा बीसी बरोबर आहे. दाखवा प्रूव्ह दॅट. काय दाखवायचं बघा. अँगल एबीसी कॉन्ग्रंट अँगल डीसीबी. एबीसी आणि डीसीबी एकूण दाखवायचे. अँगल एबीसी कॉन्ग्रंट अँगल डीसीबी, एबीसी आणि डीसीबी एकूण दाखवायचे. आपल्या पहिल्या आकृतीमध्ये आपण हे दोघे एकूण दाखवले होते. हे त्याचं आहे सिद्धता. आता तुम्हाला एबीसी, एबीसी म्हणजे हा आणि डीसीबी, डीसीबी म्हणजे वरचे दोघं दाखवायचे. खालचे दोघं दाखवल्याशिवाय वरचे दोघं दाखवता येत नाहीत. माझे आपण खालचे दोघं दाखवणार म्हणजे इथपर्यंत येणार. काय करतो आपण पक्ष. आता पीक्यूआर चे एबीसीडी बघा. एबीसीडी मध्ये इन क्वाड्रॅटर एबीसीडी इथलं बघून लिहायचं आपलं सगळं. बीसी समांतर एडी, बीए एकरूप सीडी आणि एडी मोठा बीसी, बीसी पॅरलल एडी, बीसीए समांतर एडी, बीए एकरूप सीडी आणि ओके. प्रूव्ह दॅट. सिद्ध करा. साध्य काय. कोन एबीसी एकरूप कोन डीसीबी म्हणजेच अँगल एबीसी कॉन्ग्रंट अँगल डीसीबी. कन्स्ट्रक्शन बघा. पीएम अशी काढली होती. आता इथं पीएम म्हणूया. परपेंडिक्युलर एडी, बीएम लंब एडी आणि सीएन लंब एडीज. हे बघा कन्स्ट्रक्शन रचना. बीएम लंब एडी, सीएन लंब एडी. सच द्या असा की कसं ए डॅश एम डॅश डी आणि ए डॅश एन डॅश डी. सिद्धता. कोण समांतर दिले बघा बरं. पीएस समांतर. आता एडी इथं कोण आहे. बीसी समांतर एडी. हे घ्यावं लागेल. पक्ष दिलेले बघा. बीसी समांतर एडी आणि बीएम लंब हे द्यायचे बघा. बीएम लंब एडी आणि सीएम. कारण तेच पक्ष रचना बघा. हे याला समांतर आहे, हे पॅरलल आहे. ही लंब आहे, परपेंडिक्युलर आहे. मग जेव्हा हे पहा त्या दोन समांतर रेषा असतील आणि मध्ये हे लंबांतर आहे, तर हे दोघं जण एकरूप असतात. टू पॅरलल लाईन्स आणि इफ यू हिअर टू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज गिवन, सो दॅट डिस्टन्स इज कॉन्ग्रंट. म्हणून बीएम कॉन्ग्रंट सीएन, बीएम एकरूप सीएन. कशावरून 1 व 2 वरून फ्रॉम 1 and 2. मग आता हे दोन त्रिकोणामध्ये बीएएम आणि सीडीएन. ओके. आता बघा बरं, हे दोघं आता आपण एकरूप लिहिले. हे दोघं जण तुम्हाला दिले एकरूप. बीएम कॉन्ग्रंट सीएन आता आपण आणलंय आणि एबी कॉन्ग्रंट सीडी इज गिवन. ओके. मग तेच लिहिणार बघा मी. हे भाई बीए कॉन्ग्रंट सीडी
पक्ष गिवन आणि आत्ताच लिहिलं BM कॉन्ग्रंट CN BA एकरूप CD पक्ष दिलेले BM एकरूप CN हे आता आणलं 3 वरून म्हणून हे दोन त्रिकोण जे ना एकरूप झाले कॉन्ग्रंट झाले कोणते BAM आणि CDM कर्णभुजाकृती बघा ना काटकोन येतं राईट अँगल ट्रायंगल येतं हायपोटेनस कर्ण एकरूप आहे आणि एक भुजा एकरूप आहे हायपोटेनस आणि वन साइड इज कॉन्ग्रुएंट सो दिस इज हायपोटेनस साइड फेस कर्णभुजा कसोटी आता दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे समजा कोण एकरूप हे दोन कोण एकरूप होती BAM आणि CDM हे एकरूप त्रिकोणाचे संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल एकरूप त्रिकोणाचे संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल आणि याचं पूर्ण नाव घ्यायचं BAM च्या BAD म्हणायचं आणि CDM म्हणजे CDA म्हणायचं बरोबर म्हणजे 7 वरून व आकृतीवरून फ्रॉम 7 आणि आकृती पाहिजे त्याचं नाव घेतलं म्हणजे फ्रॉम 7 अँड फिगर इथपर्यंत सगळ्यांना आलं पाहिजे ही सेम मी तुम्हाला पूर्वी 70 पानावर सेम करी ह्याच पद्धतीने सोडून दिलं काही बदल केला नाही बघा आता 9 आपल्याला हे दोघांना दाखवायचे आपल्याला वरचे दोघं दाखवायचे हे दोन समांतर रेषा आहेत आणि छेदिका आहे बरोबर आहे म्हणजे कोणते कोण झाले आंतरकोन झाले मग समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यावर आंतरकोन कसे असतात पूरक असतात आंतरकोन कसोटीने आंतरकोनाच्या प्रमेयाने हे दोन पूरक कोण आहेत म्हणजे यांची बेरीज 180 आहे इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी मग ह्या दोघांची बेरीज 180 या दोघांची बेरीज 180 बघा बरं का कोण BAD अधिक ABC बरोबर 180 आणि इकडं CDA म्हणजे हा आणि हा BCD बरोबर सुद्धा 180 बरोबर दोघांचं कारण काही इंटेरियर अँगल्स आंतरकोन बघा two lines are parallel and it is a transversal so interior angle are supplementary interior angles are supplementary so because of that sum of the two angle is 180 दोन समांतर रेषा छेदिका आहे म्हणून याची बेरीज 180 आंतरकोन पूरक असतात आता बघा उजवी बाजू सारखी मग डावी बाजू सारखी मग BAD अधिक ABC ही बाजू आणि याची इकडची बाजू CDA अधिक BCD 9 आणि 10 वरून झालं फक्त मी हे दोघांची बेरीज 180 हे दोघांची बेरीज 180 मांडलं आणि एका पुढे मांडले पण आज काय म्हणतो हे दोघं सारखे आहेत बघा मध्ये A आणि D असणार आहे हे बघा मध्ये A असणार आणि मध्ये D असणार हे दोघं सारखे आहेत असं आठ म्हणतो दोघं कॉन्ग्रंट आहेत एकरूप आहेत मग हा 40 असेल तर हा 40 असेल मग हा आधी तिकडे वजा होईल म्हणजे कॅन्सल होईल राहिलं पण म्हणून ABC आणि BCD मी 8 चा उपयोग केला 11 मध्ये मी ना म्हणणार 8 and 11 8 व 11 वर संपलं बघा बरं आला का ABC हे बघा ABC आणि DC बरोबर आहे का DCB म्हणजे BCD बरं का म्हणजे या ठिकाणी आपलं तिसरं गणित पटकन झालं बघा सेम गणित होतं म्हणून आता दुसरं गणित जे आहे ते आपल्याला ह्याच पद्धतीने सोडवायचं बघा ABCD हेच नीट समजून घ्या परत एकदा सांगतो AB हे दिलेलं आहे बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलं मराठी सांगतो आता बघा AD पॅरलल DC म्हणजे AD समांतर DC त्यानंतर हे दोघं AB कॉन्ग्रंट DC AB एकरूप DC आणि AB मोठा BC असं दिलेलं आहे आणि काय दाखवायचंय ABC
आणि बी सी डी हे एकरूप म्हणजे कॉन्ग्रॅट दाखवायचे. मग आपण काय केलं, बीएम लंब एडी, सीएन लंब एडी. बीएम लंब एडी असा की ए डॅश एम डॅश डी आणि सीएन लंब एडी असा की ए डॅश एम डॅश डी सिद्ध झाला. मग बीसी समांतर एडी दिलेले आपल्याला पक्ष पॅरलल. त्यानंतर हे रचनेत लिहिलं बघा. मग इथं काय नियम वापरला, दोन समांतर रेषा हे लंबांतर असेल तर एकरूप असतं, म्हणजे टू पॅरलल लाईन्स अँड डिस्टन्स इज गिवन सो डिस्टन्स इज कॉन्ग्रॅट. म्हणून बीएम कॉन्ग्रॅट सीएन, बीएम आणि सीएन एकरूप फ्रॉम 1 and 2 एक वरून वरून. मग या दोन त्रिकोणामध्ये हे याला एकरूप आहे, सॉरी हे याला एकरूप आहे, दोघं कॉन्ग्रॅट इथं आहे बघा गिवन पक्ष, हे दोघं कॉन्ग्रॅट एकरूप 3 वरून झालं. कर्ण एकरूप आणि एक बाजू एकरूप, हायपोटेनस आणि साइड म्हणजे कर्णभुजा म्हणजे हायपोटेनस साइड, दोन त्रिकोण एकरूप. एकरूप त्रिकोण संगत कोण घेतले बघा, बीएएम आणि सीडीएम हे एकरूप म्हणजे कॉन्ग्रॅट. एकरूप त्रिकोण संगत कोण, ज्याला इंग्लिश मध्ये करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रॅट ट्रायंगल म्हणतात. आणि त्याचे नाव बदलले फक्त बीएडी सीडीए, म्हणजे 7 वरूनच घेतलं, आकृतीत बघून नाव बदलले फक्त. नंतर हे दोघांची बेरीज 180, या दोघांची बेरीज 180, 9 आणि 10 आलं. उभा सारखी म्हणून डाबा सारखी येते, पण 8 म्हणतोय दोघं सारखे म्हणून कॅन्सल झाले, राहिले जेवढी एक रुपयाने. बघा दुसरं चौकोनी बीसीडी, बघा बीसी समांतर एडी, बीसी समांतर एडी. आता 2 नंबरचं गणित येते, एबी एकरूप डीसी, एबी एकरूप डीसी. बघा बरं का, फक्त हे दिलेलं नाही आपल्याला. एक्झाम्पल नंबर 2, पक्ष नाही याला पण सांगतो काय काय दिले. चौकोनी एबीसीडी मध्ये इन क्वाड्रेंट एबीसीडी, बीसी समांतर एडी, त्यानंतर बीए ग्रुप सीडी, बीए कॉन्ग्रॅट सीडी, अँगल ए 72, कोन ए 72 अंश, तर देन अँगल बी अँड अँगल डी काढा. हाईट अँगल बी अँड अँगल डी. बघा हे दोघं समांतर आहेत, 72 हे दिले बघा. सेम करायचं आपल्याला परत बघा, एम एन बरोबर आहे. इज दॅट क्लिअर? कन्स्ट्रक्शन झालं, हे झालं. इथपर्यंत यायचं बघा, इथपर्यंत कोण बीएडी एकूण कोण सीडीए पर्यंत यायचं बरोबर. म्हणजे माप कोण बीएडी बरोबर माप कोण सीडीए, हे दोघं जर एकरूप झाले ना, हे दोघं म्हणजेच. किंवा शॉर्टकट लिहा, कोण ए म्हटला बघा, म्हटला कोण ए, माप कोण ए बरोबर माप कोण डी. ए माहिती आहे आपल्याला 72 म्हणजे बरोबर 72, आणि म्हणून माप कोण डी बरोबर 72 अंश. कळलं का इथपर्यंत? कळतोय का? झालं. 2 पद्धती आहेत, मी पहिली पद्धत सांगतोय, तू इथपर्यंत द्यायचंय. आला का? आता काय म्हणायचं, हा पण 72 आला, हा पण 72 आला. हे दोघं ए प्लस बी बरोबर 180, काय अंतर कोण प्रमेय किंवा इंटेरियर अँगल्स. आणि ए माहिती 72 आणि कोण बी बरोबर 180, म्हणजे कोण बी बरोबर 180 वजा 72 म्हणजे 108 येईल बघा. सेम सी अधिक डी बरोबर 180 म्हणायचं. सी अधिक डी बरोबर 180, इंटेरियर अँगल्स अंतर कोण बरोबर आहे. डी किती आहे 72,
180 वजा 72 म्हणजे 108 आले का सगळे बघा बरं जे पाहिजे ते आले का बघा म्हणजे हे झाली एक पद्धत ओके म्हणजे दुसरं गणित पण सेम तिसऱ्या गणित सारखंच आहे बरंच आता दुसऱ्या पद्धतीने एक याच्यावर आपण असं केलं बघा हा एक प्रमेय काय ह्या दोन बाजू एकरूप येतात या दोन बाजू एकरूप ही याला समांतर बघा बरं का म्हणजेच ही याला एकरूप आहे ही दोघे कॉन्करंट आहेत आणि ही याला समांतर आहे इट इज आयसोसेल्स ट्रॅपेझियम बरोबर आहे का हा आयसोसेल्स ट्रॅपेझियम म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन बरोबर आहे का आणि समलंब आता आपण जे दाखवलं 3 नंबरचा आकडा किंवा काल मी जे घेतलं त्याचा अर्थ काय होतो बेस अँगल्स बघा हे बेस अँगल आहे दोघं तुम्ही जर इकडनं बघितलं हे दोघं बेस अँगल होते बेस अँगल ऑफ आयसोसेल्स ट्रॅपेझियम आर base angles of isosceles trapezium are congruent okay are congruent महत्वाचा थेरम झाला आपला मी कालच्या मागच्या तासाला जे घेतलं मी हे दोघं एकूण दाखवले बघा आपण हे दोघं कॉंग्रुएंट दाखवले दॅट इज द बेस अँगल ऑफ आयसोसेल्स ट्रॅपेझियम आर कॉंग्रुएंट मराठीत समद्विभुज समलंब चौकोनाचे पायलगतचे कोण एकरूप असतात हे याच्यावर सिद्ध झालं म्हणजे काय कोन बी अधिक कोन सी सॉरी कोन बी एकरूप कोन सी आणि कोन ए एकरूप कोन डी अँगल बी कॉन्ग्रुएंट सी आणि ए कॉन्ग्रुएंट डी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवा आता आणि ह्याच्यावर आपण दुसरं गणित सोडू परत एकदा दुसऱ्या पद्धतीने हा हे मांडलं दुसरं गणित करतोय दुसरं हा तुम्हाला हे दिलंय बघा 72 म्हणजे माप कोन ए बरोबर माप कोन डी बरोबर 72 म्हणजे माप कोन डी 72 आला बघा सी बरोबर आहे का आणि a प्लस b बरोबर 180 आणि c प्लस d b a अधिक b बरोबर 180 c अधिक d बरोबर 180 याचं कारण आहे संगत कोन इंटेरियर अँगल याची किती भरा फक्त a किती आहे 72 अधिक b आणि इथं d किती आहे संपलं हे सोडवा b 180 आणि c 180 संपलं गणित म्हणजे इतकी सोपी पद्धत आहे फक्त हा नियम माहिती पाहिजे मग मराठीवाल्यांनी मराठीत लिहा इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश मध्ये लिहा पान नंबर 70 वर सगळ्यात शेवटची ओळ आहे बघा आपण हा सिद्ध केलाय काल मागच्या तासाला व्हेरी इम्पॉर्टंट पण अट काय आहे हे दोघं कॉन्ग्रुएंट हे दोघं एकरूप पाहिजे म्हणजे हा समद्विभुज समलंब चौकोन पाहिजे असं त्याचा अर्थ ओके आता आपण पहिल्या गणिताकडे जाऊ पहिल्या गणितामध्ये पहिलं गणित काय बघा आय जे के आय जे समांतर केल आय जे समांतर केल आय जे पॅरलल केल एंगल आय 160 एंगल के 53 आणि फाइन एंगल जे आणि एंगल एल किती सोपं आहे हे दोन एंगल काढायचे जे आणि के हे बघा एंगल जे आणि एंगल एल तुम्हाला दोन दिलेत आणि हा काय दिला हे याला समांतर दिले म्हणजे हे समांतर आहे छेदिका आहे तुम्ही म्हणणार आय जे
पॅरलल KL, I चे समांतर KL and आणि Li is its ट्रान्सव्हर्सल, Li ही छेदिका असेल तर कोण I अधिक कोण L बरोबर 180. इथं I ची किती किंमत भरा 108. हे सोडवा तुम्ही आता. तसंच पुन्हा इथं काय करणार, LK समांतर IJ व KJ ही छेदिका इज ट्रान्सव्हर्सल. मग कोण K अधिक कोण J बरोबर 180. अँगल K प्लस अँगल J इंटेरियर अँगल, ज्याला अंतर कोण म्हणतो आपण. इंटेरियर अँगल्स अंतर कोण पूरक. आणि मग इथं हा 53 भरा K आणि सोडवा. सोपं आहे ना. सांगतो बघा, IJ समांतर LK आणि Li ही त्याची छेदिका, म्हणून L अधिक I बरोबर 180. अंतर कोण पूरक असतात आणि 108 अधिक L बरोबर 180 उत्तर मिळून जाईल. तसंच IJ समांतर LK, KJ ही त्याची छेदिका, K अधिक J बरोबर 180. अंतर कोण पूरक असतात. 53 अधिक J बरोबर 180. हा 53 वगैरे वाचवले इंग्लिश मध्ये बघा. IJ पॅरलल LK and Li is ट्रान्सव्हर्सल. बरोबर. सो L प्लस I बरोबर 180. इंटेरियर अँगल्स L प्लस 108 बरोबर 180, म्हणजे 180 मायनस 108 72. तसंच IJ पॅरलल LK and KJ is its ट्रान्सव्हर्सल. सो K प्लस J बरोबर 180. 53 प्लस J बरोबर 180, म्हणजे J is equal to 180 minus 53. That is your answer. ठीक आहे. या ठिकाणी आपला 5.4 संपलाय आणि मला असं वाटतंय तुमच्या लक्षात पण आला असेल. आता बाकीची जी गणितं आहेत ती आपण पुढच्या तासाला पाहूयात. यामध्ये पान नंबर 74 वर दुसरं आणि तिसरं गणित थोडक्यात समजून सांगतो बघा. सोपं आहे म्हणून बघा बरं. Adjacent sides of rectangle are 7 and 24. Find the length of diagonal. लगतच्या बाजू, आयताच्या लगतच्या बाजू 7 व 24 आहे. आय म्हणजे रेक्टँगल ईच अँगल 90 डिग्री. प्रत्येक कोण काटकोन असतो त्याला आयत म्हणतात. ईच अँगल 90 डिग्री. आणि तुम्हाला काढायचं आहे लगतच्या बाजू दिल्यात शेजारच्या. ह्या दोघी घ्या नाही ह्या दोघी घ्या. 7 आणि 24. ही मोठी आहे ना, ही 24 म्हणतो, ही छोटी आहे म्हणून हिला 7 म्हणतो आणि डायगोनल काढतो. बरोबर. मग मला सांगा इथे तुम्हाला काय दिसतंय, चौकोन ABCD आयत आहे. इंग्लिश मध्ये म्हणायचं इज रेक्टँगल, म्हणजे माप कोन B बरोबर 90. रेक्टँगल असल्यामुळे बरोबर आहे का. मग ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. बरोबर का. कळतंय का. हा काटकोन त्रिकोण आहे. इज राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. मग बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयाने मग AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC. कर्ण वर्ग बरोबर बाजू AC वर्ग अधिक आणि किती भरा तुम्हाला AC मिळेल. दोघा वर्गमूळ घेऊन. सोपं होतं की नाही. आता दुसरं त्याच्यात तिसरं बा सोपे म्हणून घेतोय. डायगोनल ऑफ स्क्वेअर बघा ना, म्हणजे चौरसाचा कर्ण. हा चौरस चारी बाजू सारख्या, चारी कोणीय ग्रुप. इट इज अ स्क्वेअर. 4 साइड्स कॉन्ग्रंट, 4 अँगल कॉन्ग्रंट, अँगल बी कॉन्ग्रंट, साइड बी कॉन्ग्रंट. आणि डायगोनल इज गिवन. हा डायगोनल दिलाय 13 म्हणजे कर्ण दिलाय 13. त्याची बाजू काढायची. सेम तुम्ही असं घेऊ शकता बघा. ABCD हा चौरस आहे. इज अ स्क्वेअर, म्हणून मेजर अँगल B बरोबर 90, माप कोन B 90 आणि AB बरोबर BC पण म्हणायचं. चौरसाच्या बाजू
साइड्स ऑफ स्क्वेअर. चौरसाच्या बाजू एकरूप असतात म्हणून तसं लिहायचंय. आणि परत पायथा वर वापरायचं. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर. 13 चा वर्ग बरोबर AB वर्ग. आणि AB BC सारखे बघा. AB वर्ग BC च्या ऐवजी परत AB टाकतो. 2 AB वर्ग होती बघा. AB वर्ग गुणिले 2 भागिले 2 भाग वर्गमूळ घेऊन एक स्क्वेअर रूट वर्ग निघून जाईल. हा 13 चा वर्ग आहे आणि 2 चा वर्गमूळ 2. 13 छेद वर्गमूळ 2 येईल. 2 चा कोणाचा वर्ग नाही म्हणून वर्गमूळ 2. 13 छेद वर्गमूळ 2 आहे. छेदाचं परिमेयकरण करू. वर्गमूळ 2 ने गुण भागू म्हणजे 13 वर्गमूळ 2 छेद 2 म्हणजे 6.5 वर्गमूळ 2 येईल बघा. बरोबर आहे. याचं आणखी एक सूत्र सांगतो बघा. चौरसाच्या कर्णाचं नेहमी लक्षात ठेवा. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमूळ 2 गुणिले बाजू डायगोनल ऑफ स्क्वेअर बरोबर √2 इंटू साइड. तुम्हाला दिलाय कर्ण म्हणजे डायगोनल 13 हा भागिले जाईल बरोबर. आणि वर्गमूळ 2 आहे खाली. वर्गमूळ 2 ने गुणा आणि भागा. वरती 13 वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 2. 13 ला 2 ने भागा. हा आला डायगोनल. अशा पद्धतीने ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. बाकीचं आपण पुढच्या तासात पाहू. धन्यवाद.